नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मध्ये आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या 5व्या धड्यातला सराव संच 17वा. यामध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा भागाकार. यावरचे प्रश्न. या धड्याचं नाव आहे दशांश अपूर्णांक. तर चला सुरू करूया सराव संच 17ला. तर पहिला प्रश्न आहे, खालील भागाकार करा. आपल्या संख्या 4.8/2 आणि 17.5/5 या दोन संख्या. त्यानंतर 20.6/2 आणि 32.5/25. आता सुरू करूया. हर एक प्रश्नाचं आपण उत्तर काढूया, परंतु लक्षात ठेवा ह्या दोन्ही संख्येला अंशछेदात रूपांतर करा. त्यानंतर ह्या जो भाजक आहे याचा गुणाकार व्यस्त घ्या. या गुणाकार व्यस्त घेतला तर त्याचा बरोबर भागाकाराचे चिन्ह बदली होते गुणाकाराने आणि मग अंश आणि छेदाची आपल्याला काय करायची, गुणाकार करायचा. तर चला पाहूया आपण कसे करणार ते. तर आपण काय केले, 4.8 ला पहिले अंश छेदात लिहिले. कसे लिहिले तर लक्षात ठेवा इथे एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजेच छेदामध्ये एक शून्य आपल्याला घ्यावा लागेल, म्हणजेच 10. बाजूला मी काय म्हटले, आपल्याला दोनाचा गुणाकार व्यत्यय घ्यायचा, म्हणजेच काय 2/1 होतात, आपल्याला 1/2 घ्यायचा आणि दोन्ही संख्याचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटेल. पाहू शकता. आता मला सांगा हा 48 आणि हा 2 हे 48 ला भागू शकतो आणि भागाकार जातो 24. तर आपण उत्तर लिहिलं 24/10. तुम्हाला पाहिजे तर आपण 20 या दोघांचा गुणाकार केला तर 20 येईल आणि इथे 48 गुणिले केलं तर 48 येईल आणि पुन्हा दोनानेच भाग काढावा लागेल, जेणेकरून आपलं उत्तर काय भेटेल, 24/10 मिळेल. तर तुम्ही कसेही केले तर आपल्याला उत्तरच हेच भेटणार. आता यापुढे काय करायचंय, आपल्याला खाली छेदामध्ये शून्य असल्यामुळे एक शून्य आहे, त्याचा अर्थ काय तर अंशातल्या उजवीकडच्या एका संख्या पुढे आपल्याला काय लिहायचं, दशांश चिन्ह. तर आपलं उत्तर ते 2.4 येते. तर याचे उत्तर भेटले आपल्याला 2.4. तसेच आपला दुसरा प्रश्न आहे 17.5/5. तर आपल्या इथे पाहू शकता दोघांना अंशछेदात रूपांतर करायचे ठरल्यास तर पहिल्या संख्येला जो भाज्य आहे त्यामध्ये पाहिले तर एका उजवीकडच्या संख्येपुढे आपल्याला एक दशांश चिन्ह आहे. याचा अर्थ असा की आपल्याला अंशामध्ये 175 ही संख्या पूर्ण लिहायची, छेदामध्ये आपल्याला 10 हे लिहावं लागेल, कारण 10 मध्ये एक शून्य असतो. 5ला आपल्याला जर भागाकार करायचा आपण कसं लिहितो, 5/1 लिहितो, परंतु याचा गुणाकार व्यत्यय आहे 1/5 आणि मग दिलेल्या संख्यांचा गुणाकार करा, म्हणजे छेदाचा आणि अंशाचा. तर आपलं 5 ने जर 175 ला भागले तर आपलं उत्तर येते 35 आणि 35/10 येतो आपल्याला 3.5 येते. कारण ते एक शून्य आहे, ते एक संख्या सोडून आपल्याला त्याच्या डाव्या बाजूला दशांश चिन्ह लिहायचं, म्हणून उत्तर आलं 3.5. आता तिसरा प्रश्न आहे 20.6/2. तर 20.6 म्हणजे याचं पहिले अंश छेदात रूपांतर केले तर एक संख्या सोडून उजवीकडची एक संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे. याचा अर्थ 206 ही संख्या घ्या ज्यामध्ये आपण दशांश चिन्ह लिहिणार नाही आणि ती लिहा अंशामध्ये, आणि छेदामध्ये आपण काय लिहिणार आहोत, एक संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह असल्या कारणाने आपण एकच शून्य आपण छेदामध्ये लिहूया. आपल्याला लिहिलं 10. आता 2चा आपल्याला अंश छेद लिहायचा असेल तर 2/1 आपण लिहितो, पण त्याचा गुणाकार व्यत्यय आहे 1/2 आणि ह्या दिलेल्या संख्येवर त्याचा केला गुणाकार, तर 2ने 206 ला भाग जातो म्हणून आपण लिहिले 103 आणि 103/10 आपलं उत्तर आले. आता या 10 मध्ये एकच शून्य असल्या कारणाने बरोबर ही अंशातली उजवीकडची एक संख्या सोडून आपण दशांश चिन्ह लिहिले, उत्तर आले 10.3. चौथा प्रश्न आहे 32.5/25. तर आपण याचा अंशछेदात रूपांतर केले तर आपलं 325/10 आले आणि याचा गुणाकार व्यत्यय येतो 1/25. 25 ने 325 ला भागले तर उत्तर आले 13. आता खाली पाहू शकता एक शून्य असल्या कारणाने बरोबर उजवीकडच्या एका संख्येच्या डाव्या बाजूला आपण दशांश चिन्ह लिहिले तर आपलं उत्तर आले 1.3 इतके. तर अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचा करतो गुणाकार. आता वळूया आपण शाब्दिक उदाहरणांकडे. तर पहिला प्रश्न आहे, रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील. तर आपल्याला काय बघायचंय, रस्त्यावरती एकूण लांबी आहे 4 किलोमीटर 800 मीटर इतकी. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली. तर बरोबर हे 4 किलोमीटर 800 ला पहिले किलोमीटर मध्ये बदलूया किंवा रूपांतर करूया. त्यानंतर हर 9.6 मीटरचा आपल्याला भाग काढायचा आहे, म्हणजेच काय याला आपल्याला करावं लागेल भागाकार. तर आपलं उत्तर कळेल की असे किती आपल्याला भाग झाले, म्हणजे अशी किती झाडे लागली. तर पहिले रस्त्याची लांबी आपण बदलून घेतली मीटर मध्ये, तर 4 किलोमीटर म्हणजे 4 गुणिले आपल्याला इथे 9.6 मीटरवरती झाडे लावली असल्या कारणाने आपल्याला पूर्ण संख्येचं मीटर मध्ये रूपांतर केले, म्हणजे 4 किलोमीटरचे आपण लिहितो 4 गुणिले 1000 अधिक 800 मीटर, कारण आपल्याला संख्या आपल्याला मीटर मध्ये हवी म्हणून.
म्हणून किलोमीटरचं मीटरमध्ये उत्तर लिहिताना आपण त्याला 1000 ने गुणतो दिलेल्या संख्येला. तर आपण 4 गुणिले 1000 लिहिले, अधिक ही संख्या पुढची 800 मीटर मध्ये दिली म्हणून आपण बेरीज केली. तर आपलं उत्तर येईल 4000 अधिक 800 म्हणजे 4800 किंवा 4800 मीटर इतके अंतर आले. आता आपण काय केलं, आपण दुतर्फा आपण झाडे लावली आहेत बरोबर 9.6 मीटर हे अंतर सोडून. तर आपल्याला काय करायचं, 4800 ला या 9.6 मीटरने भागावे लागेल. तर आपण काय केले, या 9.6 ला पहिले अंश छेदात लिहिले तर आपलं उत्तर येते 96.10. याचा गुणाकार व्यत्यय आहे 10/96. आता आपल्याला माहिती आहे या दोन्ही संख्यांना 48 ने भाग जातो किंवा 24 ने जातो किंवा 12 नेही जातो. तर आपण 48 दोन्ही 96 येतात, तर इथे 48 एक 48 केले तिथे आले 100. आपण 48 केले आपले 100 आले. इथे 48 भागाकार गेला तिथे 2. 100 गुणिले 10,000 आणि 1000/2 लिहिले म्हणजे 500. तर आता आपण इथे पाहू शकता, आपण हर 9.6 मीटर नंतर आपण झाडे लावली. तर अशी किती झाडे लावली गेली आपल्याकडे 500 अधिक एक झाड पहिल्यापासून होते म्हणजे 501 झाडे आपण एकाकडेच लावली. आता आपल्या दुतर्फा झाडे लावायचे म्हणजे आपल्याला काय, आपल्या दुतर्फा झाडे लावायचे म्हणजे दोघांनी गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल 1002 इतके. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा आपण एकूण किती झाडे लावली, 1002 झाडे लागतील अशी. आता जाऊया आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. या प्रश्नामध्ये दिलेत, प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते. जर ती दररोज 9 फेऱ्यात एकूण 3.825 किलोमीटर इतके चालते तर एका फेरीत ती किती अंतर चालते. तर तिने किती अंतर पूर्ण करते, 3.825 किलोमीटर इतके, आणि अशा 9 फेऱ्या मारते. एक फेरी करता काय करावं लागेल किंवा एका अंतराकरता काय करावं लागेल, या दिलेल्या किलोमीटरला 9 ने भागावं लागेल. तर आपण तेच केले. तर एका फेरीत चाललेले अंतर आपले आहे 3.825 भागिले 9. तर 9चा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार व्यत्यय, तो येतो 1/9. आता हा 3.825 ला आपला अंश छेदात लिहिले तर आपल्याला काय भेटेल, हे 3 संख्या सोडून उजवीकडच्या 3 संख्याकडून आपला दशांश चिन्ह आहे. तर बरोबर 3825 छेदामध्ये पण आपल्याला 1000 घ्यावे लागतील ज्याच्यात 3 शून्य आहे. आता आपण अंश छेदाचा गुणाकार केला. आता अशा प्रकारे आपण अंश छेदाचा गुणाकार करतोय, परंतु लक्षात ठेवा ह्या 3825 ला 3825 ला 9 ने भाग जातो आणि तो जातो 425 ने, म्हणजे 425 गुणिले 9 केले तर आपलं उत्तर येते 3825. तर इथे आपण पाहू शकता 9 आणि 9 एकमेकांना भाग जाऊ शकतात म्हणून ते दोन्ही काढून टाकले. हा एकाने आपण गुणाकार केला 425 एवढेच उत्तर येते, म्हणजे आपलं उत्तर आले 425/1000. आता खाली 3 शून्य असल्या कारणाने अंशातले 3 उजवीकडच्या संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह लिहायचं, म्हणजे आपलं उत्तर येते 0.425 किलोमीटर इतके. म्हणजेच आपण याला जर मीटर मध्ये केलं तर याला 1000ने गुणूया. 1000ने गुणले तर आपल्याला 3 शून्य आपण असल्या कारणाने आपण हे दशांश चिन्ह उजवीकडे 3 संख्या सोडून आपण ठेवूया, म्हणजे 425च्या पुढे आपण बरोबर दशांश चिन्ह गेले, म्हणजे आपलं उत्तर आहे 425 मीटर इतके. म्हणजेच प्रज्ञा दररोज एका फेरीमध्ये 425 मीटर इतके अंतर चालते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14. औषध निर्मात्या 0.25 क्विंटल हिरडा म्हणजेच ही औषधी वनस्पती आहे 9500 रुपयांनी खरेदी केला. तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती, आणि 1 क्विंटल म्हणजे 1000 किलोग्राम, हे वजन लक्षात ठेवा. आता 1 क्विंटलचा जर आपल्याला दर काढायचा आहे तर काय करावं लागेल, 9500 ला 0.25 ने भागावं लागेल. तर आपण जर भागायला गेलो तर 0.25 ला आपल्याला अंश छेदात लिहावं लागेल. तर इथे किती संख्या सोडून आपल्याला दशांश चिन्ह आहे, उजवीकडच्या 2 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजेच 25 छेद आपण 100 लिहिणार आणि याचा आपल्याला गुणाकार व्यत्यय येतो 100/25. 25 ने याला भागले तर आपल्याला किती उत्तर येईल, 25 ने याला भागा किंवा 25 ने 100 ला भागा, तर आपल्या इथे 4 उत्तर आले. 4 ने समजा याला गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 38,000. म्हणजेच 1 क्विंटल हिरड्याचा आपल्याला दर भेटला 38,000 इतका. तर अशा प्रकारे आपल्याला सोडायचे सगळी भागाकाराची गणित. तर चला आज आपण काय शिकलो, आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण भागाकार म्हणजेच शाब्दिक आणि सांख्यिक ही दोन्ही उदाहरणे आपण सोडली. तर आपण हा पाठ इथेच थांबूया. येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ सुरू करूया. तोपर्यंत